मूर्ख आहेस तू, मूर्ख मूर्ख मुलाला जन्म दिलाय मी। तुला स्वतःचा काही से नाहीये, स्वतःची अक्कल नाहीये तुला। ही बाई जे म्हणेल फक्त नंदी बैलासारखी तिच्या समोर मान हलवतोस तू। अरे लाज वाटायला पाहिजे तुला, स्वतःच्या बायकोला घराच्या बाहेर काढलंस तू। आयुष्यात कधी माफ करणार नाही तुला यासाठी। अरे ती मुलगी एकटी होती या घरात, ती एकटी होती जी या घरासाठी झटत होती। तिला तू बाहेर जायला सांगितलंस। आता बघ ही बाई मला आणि तुला सुद्धा विकून खाईल। हेच करत आली ती आयुष्यभर। अरे डोळे उघड, नीट बघ। प्रेमाचं माणूस मिळत नाही रे आयुष्यात। तुला मिळालंय तर कर्माने घालवू नकोस तिला, मूर्खपणा करू नकोस। अधिपती अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये। धावत जा त्या मुलीला अडव, तिला परत बोलव इथं। आणि नाहीतर तू जा तिच्या बरोबर घराच्या बाहेर। तुम्ही दोघे या घरातनं बाहेर जा, कुठेतरी सुखानं राहा। या बाईच्या सावलीपासून लांब राहा तुम्ही। ही बाई नाही आणला खोलीत। सोड, मी सोडणार नाही तुला। माझ्या मुलाच्या संसाराचं वाटोळ केलंस तू। तुझं आयुष्यात कधी चांगलं नाही होणार। सोड। माझ्या सुनेला, या घरच्या लक्ष्मीला तू घराबाहेर काढलेस। मी तुला शब्द देतो, एक दिवस येईल जेव्हा मानानं माझ्या सुनेला या घरात परत आणीन आणि त्या दिवशी तुला कायमची हाकलेन मी या घरातून। अधिपती नाराज झालात? नाही, नाराज नाही। दिसतंय की तुमच्या डोळ्यात। नाही, असं काही नाही। आम्हाला माफ करा। नाही, तुम्ही कशाला माफी मागाल? आमच्यामुळे सुनबाई घर सोडून गेल्या। आम्ही जिम्मेदार आहोत। नाही नाही, असं काही नाही। असंच आहे अधिपती, आम्ही तुम्हाला किती सांगत होतो, जाऊ द्या आम्हाला, जाऊ द्या। गेलो असतो वृद्धाश्रमात, पण आता बघितलंत ना, सुनबाईंनी उंबरा ओलांडला। ओलांडला नव्हा आता, पण सुनबाई गेल्या ना घर सोडून। त्यांच्या मर्जीने गेल्या। हर तऱ्हेने समजवलं आम्ही त्यासनी, पण आता त्या गेल्या आणि त्याचा सगळा दोष तुमचे वडील आमच्या माथी मारणार। नाही अधिपती, सुनबाईंनी उंबरा ओलांडायला नग होता। हां, ओलांडला नव्हा आता। तुम्ही विचार करू नका त्याचा, तुमचं काय नाही। हे घ्या, थोडं पिऊन घ्या, बरं वाटेल। काही नकोय मला। हो, असं नका करू, शांत व्हा बघू। आई, अक्षरा घरातनं बाहेर गेली आहे। या घरची सून नव्हे, माझी मुलगी घरातनं बाहेर गेली। मी शांत कसा होऊ आई? काय काय केलं त्या पोरीनं माझ्यासाठी। मला नवं आयुष्य दिलं आणि मी काही नाही करू शकलो तिच्यासाठी। नगा तारास करून घेऊ। अहो, आपण आपल्या परीने प्रयत्न केले का नाही? काही केलं नाही आपण आई, काही केलं नाही आपण। नाही थांबवू शकलो तिला, गेली ती। ती आज गेली, पण लवकरच परत येईल बघा। ती काय कायमची गेलेली नाही। हा, आता दोघात थोडी कुरबुर झाली, पण मिटल भांडण, तेव्हाच तिला परत घेऊन येईल बघा। अधिपतीनं भांडण टोकाला नेलंय, त्यानं हे करायला नको होतं। अहो, नवरा बायकोत अशी भांडणं होत्यात, नका काळजी करू। लवकरच परत येईल बघा ती। तुमची मुलगी होऊ देणार नाही आहे। नाही नाही, असं नाही आहे। अहो, तिला बी अधिपतीचं सुख पाहिजेच का नाही? आई, तिला फक्त स्वतःचं सुख दिसतं, तेच तिला हवं असतं।
त्यापुढे दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याचा आनंद तिच्यासाठी कवडी मोलाचा आहे. आता बघा तुम्ही आई, तिला जे हवं ते सगळं करेल ती. अहो, नका असं बोलू, नका काळजी करू. होईल बघा समजा ठीक. ती लवकरच परत येईल बघा घरात. तुमची मुलगी जोपर्यंत या घरात आहे ना, तोपर्यंत काही ठीक होणार नाही आई. ती नाही होऊ देणार. नागिन नव्हे, आजगर आहे ती, आजगर. आता हळूहळू माझं घर गिळून टाकेल ती. बघा तुम्ही. मी थोड्या दिवसासाठी बाहेर जातोय या घरात. तुम्ही का जाताय बाहेर? अजून काही काळ एकत्र राहिलो ना आपण, एकमेकांचा जीव घेऊ. नजरेआड झालं पाहिजे जरा आपण. कुणीतरी गेलं पाहिजे. मी जाते घर सोडून. उगा नवे खड्डे खणत बसू नका. तुमच्या हाती काय बी लागणार नाही. चला निघा आता. असेल तर बिलकुल थांबू नका तुम्ही, जावा. ए बाई, बघतेस कुठं, चालतेस कुठं? मरायला माझीच गाडी भेटली का तुला? इकडे फुटपाथ सोडून इकडे रस्त्यावर काय करते? झाला असता ना आजचा तुझा कार्यक्रम. असेल तर बिलकुल थांबू नका तुम्ही, जावा. किती राग करायचा ठरला तरी तुमचा राग करता येणं झालाय मास्तरीनबाई. काळजावर दगड ठेवून वरती जावं म्हणलं, आता काळजी वाटते तुमची लय. अधिपती, बोल बाबा. ओके, एक काम आहे. अरे तू सांगितलेली सगळी कामं केली आहेत मी. कच्चा माल पण मागवलाय. अजून काय काम असेल तर सांग. नाही ते नाही रे, वेगळं वेगळं काम आहे जरा. काय झालं बाबा? आणि तुझा आवाज कसा येतोय? सगळं ठीक आहे ना? नाही काय ठीक नाही, सगळं हाताबाहेर गेले. ऐक, म्हणजे मास्तरीनबाई घराबाहेर गेलेत. त्यासनी फोन कर आणि ते कुठे आहेत बघ, आणि त्यासनी त्यांच्या वडिलांच्या घरी सोडून येतो. अरे पण वहिनी घराबाहेर कशा काय गेल्या? आता प्लीज तसलं काही विचारू नको. तू मी सांगितलं तेवढं कर फक्त, आणि सगळं झालं की मला फोन कर. त्यासनी सुखरूप सोडून ये पहिलं तू घरी. हा, हे घर आमचं हाय, होतं आणि या पुढं पण राहणार. आणि ज्याला हे मान्य नाही त्याचं काय होतं हे बघितलं तुम्ही, नाही का? चंचे चंचे, अगं खरंच सांगायला व्या तुला. अगं ती मास्तरीन का नाही घराबाहेर गेली. अगं खोटं कशाला सांगू. अगं लई राडा झाला. होय, ताई तिला बोलली आणि ती बी ताईला बोलली ग. मग काय झालं, अधिपतीनं का नाही तिच्या हाताला धरून घराबाहेर काढली. पिढा गेली एकदाची. होय की. चंचे, आता तू ये लवकर आणि ह्या घरची सून म्हणूनच ये, कळतंय? आता तुझा मार्ग मोकळा झालाय. त्या मास्तरनीनं का नाही
हे घर सोडून तिच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. मला काय माहित नाही चंचे, तू ये लवकर बस. तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. आम्ही हात जोडतो. हो आता तुमच्या पाया पडतो, पण जाऊ नका. काय बोलताय? एवढा राग धरून आहे तुम्ही आई साहेबांवर, तरी त्या तुमच्या पुढे हात जोडायला लागल्यात, एवढा अडवायला लागल्यात. त्यांच्या मनात जर काय असतं ना, आत्तापासून घरातनं बाहेर काढलं असतं त्यांनी तुम्हाला. अधिपती गप का तुम्ही? काय बोलणार आता? बोला की काहीतरी. काय सुचत नाही. काय सुचत नसल तर तुमचे वडील देतात तशी दुष्ण द्या आम्हासनी. म्हणजे काय 4 वाजता सूर्यवंशी नाही. नाही नाही नाही, तसं नाही हो अधिपती, तसं नाही. पण कसं असतंय, परिस्थिती हाताबाहेर गेली का नाही की कुणाला तरी दोष द्यावा, बरं वाटतंय. परिस्थिती हाताबाहेर नाही गेली, बायको गेली आमची घराबाहेर. परिस्थिती हाताबाहेर गेली म्हणून तर त्या घराबाहेर गेल्या नाही का? आमचीच चूक झाली. तुमचं ऐकाय नगत. गाशा गुंडाळून जायला हवं होतं आम्ही. जे आपलं नाही ते सोडून देता आलं पाहिजे. काय नाही तुमचं? काय आहे? सगळं तुमचंच आहे. ह्यो तुमच्या मनाचा मोठेपणा झाला अधिपती. या घरात आम्हाला मान नाही, स्थान नाही. आम्ही त्यांची बायको नाही का तुमची जन्मदाती आई नाही. असं बोलू नका आता तुम्ही आईस. राहून राहून वाटतो अधिपती, राहून राहून वाटतं. तुम्ही अशा उदास होऊ नका, आम्हाला बघवत नाही. हे सगळं आमच्यामुळं झालंय म्हणून उदास वाटतंय. या सगळ्याला का नाही आम्हीच जिम्मेदार आहे. नाही नाही, तुमचं काय नाही. जे काय झालं त्यासाठी मास्तरीनबाई स्वतः जबाबदार आहेत. स्वतःच खरं करायचं होतं त्यासाठी करू दे. जा की मग त्यांच्या मागं. हां सांगा त्यासनी. म्हणावं आम्ही जातोय घर सोडून, तुम्ही या, परत या. तुम्ही कुठं जाणार? तुम्ही कुठं जाणार नाही. आणि उगाच मला भरीच पाडू नका. गेल्या ना आता त्या. जाऊ दे, माझं बी काय त्यांच्यापासून अडत नाही. वहिनी, अहो काय करताय तुम्ही? तुमचं लक्ष कुठे आहे? तुम्ही घराबाहेर का पडलात? मी पडले नाही भाऊजी, मला काढलं घराबाहेर. वहिनी तुम्ही शांत व्हा, प्लीज रडू नका. एक काम करू, आपण तिथे बसून बोलूयात. चला ओमकार, हे घे बॅग. या या वहिनी. अहो ही अक्षरा अजून नाही आली आहे घरी. फोन पण उचलत नाहीये मुलगी. मला काळजी वाटते हो. कसं कळेल बरं आपल्याला ही आता नेमकी कुठे येते? तू एक काम कर ना, अधिपतीरावांना फोन करून विचार. अहो केला होता मगाशी, त्यांनी पण उचलला नाही. पुन्हा एकदा कर. पुन्हा एकदा लावते. काय करावं? ठसली.
हा मोठ्या मास्तरीन बोला की. हा जावई बापू कसे आहात? हा मी आहे बरं आहे. तुम्ही कसे आहे आणि बाबा कसे आहेत? आम्ही बरे आहोत. ते अक्षरा आहे ना तुमच्याजवळ? फोन देता का तिला जरा? माझा फोन उचलत नाहीये ना ती म्हणून. त्या निघाल्यात. तुमच्याकडेच येतील. इकडे येते म्हणजे नाही, म्हणजे अचानक कशी काय इकडे येते ती? आणि तेही एकटी येते? नाही म्हणजे तुम्ही येता ना नेहमी सोडायला तिला. आत्ता आला नाही तिला सोडायला? जावे बापू काय झालंय? हा त्या आल्या की सांगतील सगळं. हो पण अजून आली नाहीये ना ती, म्हणून काळजी वाटते. आणि फोन पण उचलत नाहीये आमचा. पोचतील त्या, काळजी करू नका तुम्ही. काय झालंय अधिपती? नाही म्हणजे आमची अक्षू काही बोलली आहे का? आओ रागाच्या भरात बोलली असेल काहीतरी. तुम्ही कुठे एवढं मनाला लावून घेता? एरवी तसं काही बोलणाऱ्यातली नाहीये ती, तुम्हालाही चांगलंच माहिती आहे की नाही? नाही पण म्हणजे यावेळेस जरा जास्त बोलली असेल ना तर हा मी सॉरी म्हणते ना तिच्या वतीने. हा नाही काय सॉरी वीर काय तुम्ही म्हणू नका. अहो मी आहे जरा कामात. मी नंतर फोन करतो तुम्हाला, चालेल ना? नंतर बोलूया. सरकार झालंय बघा सगळं काम. आता फक्त सांगा त्या कच्च्या मालाचं काय करू? वत आणून माझ्या डोसक्यावर. सरकार ते जा की बाबा, काय सरकार लावलंय? जा कामच बघ, जा. डोसके फिरू नको, जा. अरे एकदा सांगितलेलं कळ ना काय? जा की उभा कायस? सरकार ते तुम्ही सांगितलं होतं ना मला कच्च्या मालाचं सॉर्टिंग करून ठेवायला. ते अर्जंटमध्ये करून ठेवलंय, तेच सांगायला आलो होतो. ठीक आहे तू जा. सोपन. हा सॉरी बाबा, उगच ओरडलो मी तुझ्या अंगावर. सॉरी. हो सरकार सॉरी काय. जा. हे घ्या वहिनी, पाणी घ्या. शांत व्हा. बरं वाटतंय? द्या. एक काम करू वहिनी, आपण आमच्या घरी जाऊयात आणि तिथे बसून बोलूयात. हा चला. घरी नको वहिनी. अहो मग कुठे जाणार तुम्ही? मी जाईन आई बाबांकडे, फोन करते त्यांना. वहिनी आधी तुम्ही शांत व्हा आणि मग फोनवर बोला. हो वहिनी, पण गोष्टी एवढ्या थराला कशा काय गेल्या? आमची सॉरी, मी हे सगळं बोलण्याच्या मनस्थितीत नाही आता. सॉरी. मी निघते आता. आई बाबा काळजी करत असतील. मी निघते. अहो वहिनी ऐका माझं, तुम्ही एकटे नाही जाणार. आम्ही दोघं येतो तुम्हाला सोडायला. नको वहिनी, तुम्ही दोघांनी ऑलरेडी खूप केलंय माझ्यासाठी आणि माझ्यामुळे तुम्हाला खूप ऐकावं पण लागलंय भुवनेश्वरी मॅडमचं. सॉरी वहिनी. भाऊजी सॉरी खरंच. अहो वहिनी सॉरी नका म्हणू, आणि ते महत्वाचं नाहीये, ते सोडा सगळं. हे बघा वहिनी, मला वहिनी म्हणता ना तुम्ही, मग माझं ऐकायचा. आम्ही दोघं येतोय तुम्हाला सोडवायला. हो ओमकार, जा लवकर रिक्षा बघ. हो. शांत व्हा वहिनी.